ह्याच्यात शिंकून दाखव ना एकदा. धुळीची आहे म्हणून तर बोललो मी मागाशी. तर हॅलो अँड वेलकम टू माय ब्लॉग. तर जिकडनं एंड केलेला ब्लॉग तिकडनं नेक्स्ट ब्लॉग सुरू केला आहे. आणि दर संडेप्रमाणे आम्ही आता आलो सनसेट बघायला विथ JP अँड आर्या गरुड. तर गुड मॉर्निंग. आत्ता मी चाललो आहे एका कामासाठी बाहेर. तर तेव्हा मी ब्लॉग शूट करेन आणि बघू आज मी सिनेमॅटिक्स ट्राय करणार आहे. तर बघा तुम्हाला कसं वाटते. चल बाय. हुशार हुशार हुशार. द रिझन ज्यामुळे मी बाहेर जेवलो नाही. सुरमई टीज. सरांची मीटिंग. पॉम्पे को लूँ क्या कॉल पे? एक सेकंड. मोठी माणसं मीटिंग करतात. मीटिंग ते पण मॉन्जिनीची पेस्ट्री खाता खाता. पॉम्पे 1 मिनट. हाँ, वो रोहन वगैरह है इस पे कॉन्फ्रेंस पे, उसको कॉन्फ्रेंस में वीडियो. भाई तो बोंबल तो तरी त्याचा. ते असे बाई कॉमेंट्री करतो. नवरा बायको भांडतायत. नवरा म्हणतो तू माझं ऐक जरा, बट बायको काय ऐकायच्या परिस्थिती नाही नाही. आई कुठे काय करते. बाई जोरात पेटले. तर आज सॅटर्डे आणि सॅटर्डेला चालले वाशीला मित्रांच्या सोबत जरा चिल करायला. आता भेटतोय केकाला. तर आता आले वाशी स्टेशनला. क्या बोलूँ मैं, क्या बोलूँ. ये लोग ने अगर आधा जगह कल्याण को दे दिया तो कितना जगह बन जाएगा कल्याण के बाद. इतना जगह है ना साला. तो हेलो हेलो बोलो अपने ब्लॉग में. हेलो हेलो. यूट्यूब पे फेमस 300 लोग देखते भाई. क्या फुटेज दिया. सो वेलकम. कोणाला काय इकडे हाय बोल. सो दिस इज मंजेश. मंजेश चेहरा दिखा. कारण तू हस.
₹7 7 आहे का? ना करू दे. कंपनी का प्रचार. तुकडा ऑलरेडी झालेला आहे. अरे छोटा कर एवढं मोठं का गाव जेवण देतो का उंदरांना. अरे याच्यावर ठेव. अरे बाई तू मंगेश आम्ही पकडतो. हा ना मेजवानी देतो होते मी. एवढं बस. अजून ठेव ना. आणि पुन्हा खाल्ल्यावर ठेव. हेच नाही खाल्लं तर या रे. रिव्ह्यूज दे इसपे, रिॲक्शन दे बस. गरम आहे काय कधी येणार आता पुढच्या नाहीतर बघ जमलं 90 फीट बॅटरी चालू 90 फीट भाई 90 फीट. बघ 90 फीट इज द बेस्ट. परत नाही रे. आता मागच्या वेळेस कधी भेटलं त्याच्यावर महिना 2 महिने झाला. दोस्त को कन्व्हिन्स करता हुआ. किती वेळ. जय भोलेनाथ जय भोलेनाथ. डीजे 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 आता आम्ही आलोय छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी इथे. तर हा सर्कल असा आहे. मंगेश आजी का मंगेश corporate people are facing right now. Corporate people work from road. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लास्ट व्लॉगला एवढा सपोर्ट दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि त्या व्लॉगमध्ये मेनली जो Q&A वाला व्लॉग होता त्याच्यामध्ये बरेच जण मला बोलले की तू खूप चांगला बोलतोस वगैरे. तर थँक्यू सो मच. खूप लोकांचे DM वगैरे पण आले की तुझं बोलणं थोडं इम्प्रूव्ह झालं आहे, कॉन्फिडन्स वाढला आहे वगैरे. पण अजून एकच प्रॉब्लेम आहे माझा की मी अजून पब्लिक प्लेसेसवरती एवढा ओपन अप अजून होत नाही. मे बी अजून थोडा टाईम जाईल. पण एकटा असताना स्पेशली मला अजून पण पब्लिकमध्ये बोलायला थोडी लाज वाटते. ऑनेस्टली खूप लाज वाटते पब्लिकमध्ये बोलायला. जेव्हा सोबत कोणतरी असतात तेव्हा ठीक वाटतं, असं कम्फर्टेबल वाटतं. पण एकट्याला बोलायला काहीतरी वेगळंच वाटतं. होईल सवय हळूहळू. त्याचा पण ट्राय करेन मी. मे बी मी नेक्स्ट ब्लॉग तसाच ट्राय करेन. थोडा कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आहे पण करेन. हां तर एवढंच होतं. जर तुम्ही इथपर्यंत बघितलं तर तुम्ही एकदम डेडिकेटेड ऑडियन्स झालेला असं मी बोलू शकतो. तर असा सपोर्ट करत राहा. आपण भेटूया नेक्स्ट वीक संडेला.